सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी. स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसुद्धा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी आता आम्ही चाललो आहे कर्जुव्यात. माझ्यासोबत आहे बारक्या आणि निखिल. दोन जादू माझ्यासोबत आहेत. दाखवतो जादूंची एंट्री मस्तपैकी. हे बघा बघा दोन जादू भेटले आहेत. काल रात्री दिवा ट्रेनने उतरले. चावी घेतलीस काय? तर चला आपण कर्जुव्यात जायच्या बारक्याच्या गावी. बारक्या कुठली वाडी तुझी गाव? कर्जुवे निवई वाडीमध्ये जातोय आम्ही यांना दोघांना सोडायला. पण मला पण एक दिवस तिथं वस्ती करायला लागणार आहे. तर माघारी जातो यांना माघारी. चला हेल्मेट घेतलंय. चलो काय सावकाश. चला म्हणजे प्रवासाला सुरुवात करूया. म्हणजे कॅमेरा इथं वरती लावला होता आणि कसा व्ह्यू दिसतोय तर नंतरच समजा मग आपण, कारण बघायचं आहे कुठं गाडी चालवायची. पाऊस पण आहे आणि या मुसळधार पावसातून आम्ही चाललो आहे बारक्याच्या गावी. आणि आता पोचलो आहे आम्ही पुनगुस ब्रिजवरती. हा पुनगुस ब्रिज आहे. वातावरण पण भारी झालं आहे. आणि इकडं कॉफी आहे सगळी दुधाची चाय. हे बघा पूर्ण वातावरण बघा काय झालं आहे एक नंबर. बघा पावसातलं वातावरण आणि पुनगुस ब्रिज एक नंबर. इथं म्हणजे मच्छी पकडायला पण येतात संध्याकाळचे रॉड घेऊन. घरीने मच्छी पकडायला. आपल्याला जायचं आहे कर्जुव्यात. बारक्या इकडचा रोड झाला चांगला. आपल्याकडून जायचं आहे हां ना, खाडेवाडीतून कुठून तरी जायचं. हा रोड इकडे यांचा खराब झाला. करतील कधी तेव्हा करतील. बघू आता कसा प्रवास होणार आहे इकडे. तो रस्ता खराब आहे ना की हा रस्ता? हा एकच रस्ता, पण हा इथून छोटासा तो खराब भेटेल. तिकडून पुढं अगदी कर्जुव्यापर्यंत खराब भेटेल. रस्त्याची अवस्था आहे हलू. नशीबच हीच गाडी आणला नाही. रस्त्याची वाट लावून लागला तर येऊ काय हा जगाला पावसाने दुप्पट. अरे काय रात्री धप्पा दिला धप्पा. आम्ही संगीत ना आता पुढं आहे ना इथे राईट आहे तो घेऊन जाय. लेफ्ट आहे तो घेऊन जाय.
ओके बरं आहे ना? बरं आहे काय? बरं पाऊस पाणी आहे काय? आमच्याकडे बरा पाऊस आहे. मंडळी वाजलेत 11 आणि पोचले बारक्याच्या गावाला. मध्ये पाऊस गायब झाला होता, पण आता पोचल्यावर पावसाला सुरुवात झाली. नशिबात नाही तर परत वेळ झाला असता तेवढा. बारक्याचं घर एकदम भारी आहे. मला बारक्याचं घर आवडतं का माहिती आहे काय? एक नंबर व्ह्यू आहे. थांबा दाखवतो मला. हे बघा, तिकडून दाखवेन तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये. एक नंबर व्ह्यू येतो. आणि इकडे बघा, हे तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती, आमच्याकडे बलवड बोलतात. असं ठेवलेलं असलं ना की बलवड बोलतात. हे यांचे सभामंडपाचे हे आहेत, बांबू आहे तिकडं. इकडे उन्हाळ्यात मंडप बांधतात, मोठा सभामंडप असतो. आणि मंडळी आता आम्ही आलो ना रोडने, तर कोण जाणार असेल फुणगुसमधून संगमेश्वरात तर तिकडून जाऊ नका, कारण बराच रोड खराब आहे. अजून रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. फसाल, बाईकीने गेलात तर फसाल, कारण रस्ता खूप बेकार झाला आहे. आम्ही पण हळूहळू आलो तिथून त्याच्यानंतर मग डिंगणीतून खाडीवाड्यातून वगैरे तसा करत आलो. थोडा लांबच पडला हा, पण त्यांचा रोड झाला आहे ना अजून. कर्जोव्यातला फुणगुस ते कर्जोवे तो मधून रोड येतो, तो पण जरा खराबच आहे. म्हणजे काम चालू होतं का अजून झालं नाही काम. इकडे यांचे खोपटे भरलेले आहे बघा बारक्याचे ना, ते फणस वगैरे आहेत. मस्तपैकी पक्ष्यांचा किलबिलाट. पाऊस लागतो आहे आणि पक्ष्यांचा किलबिलाट. इथं मला पाऊस लागत नाही. हे बघा झाड आहे त्याच्यामुळं. बघा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे म्हणजे एक नंबर भारी वाटते. आलो बारक्याच्या गावी. मस्तपैकी बारक्याचं घर तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये पूर्ण तिकडून समोरून. चला, पावला लावून पाणी बघा, एकदम भारी वाटतंय. ए कसं वाटतंय? मस्त आहे की बघा बारक्याचा रेनकोट. सांगू याला मंडळी दुपारचे 12:30 वाजलेत आणि पाऊस बघा आल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे ना. आता जोर वाढला आहे. आणि तिकडं बारक्याचा वाडा आहे, तिकडं आपण नंतर जाऊया. खाली नदी आहे तिथं आणि त्याचं घर दाखवतो बाहेरून तुम्हाला. बघा पावसाळ्यातले कोकणातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं मस्तपैकी सुंदर असं घर बघा. बघा कसा पाऊस पडतोय, पावड्याला पाणी बघा कसं पडतंय, एकदम मस्त. आणि पावसाला जोर वाढला आहे आजपासून. बघा आज वार आहे, सोमवार. बघा कसा पाऊस पडतोय मस्तपैकी. आणि बारक्याचं घर आहे, भारी आहे. शूटसाठी पण भारी आहे. इकडं ड्रोन उडवला तर एकदम भारी वाटेल. दोन्ही साईडून म्हणजे चारही साईडून झाडं मस्तपैकी हिरवंगार आणि मध्ये घर. पायावर पाणी घेतो. इकडे बघा खड्डे पडू नयेत म्हणून कागद टाकलेला आहे. सगळ्यांच्या अशा पावलाखाली कागद टाकलेला आहे सगळ्यांकडे, बहुतेक जणांकडे. पावसाला जोरात वाढला आहे, बराच पाऊस पडतो. मंडळी संध्याकाळचे 5:15 झालेत. पाऊस आता नाही आहे, झोपलेलो थोडा वेळ.
जवळ वगैरे मस्तपैकी बियांची भाजी होती, काजूच्या बियांची. आणि आता म्हटलं एक राऊंड मारून येऊया. बारक्या कुठंतरी बाहेर गेला आहे, निखिल पण आता वरती गेला आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं मीच फेरी मारून येतो, नंतर यायला भेटणार नाही. एकदा संध्याकाळ जाय की थोडंसं दाखवतो तुम्हाला. इकडं बैलांचा वाडा आहे. बैल आहेत का आतमध्ये? बैल नाहीत वाटतं, चरायला घेऊन गेलात. पण वाडा बघा कसा बांधलेला आहे. बघा आपल्याकडे कावाडे बिवाडे असते, इकडे बघा काय एक नंबर काम. बघा बैलांसाठी एकदम भारी केलेलं आहे. वरती पेंडा भरलेला आहे सगळा. वाड्याचं बांधकाम मस्त करून ठेवलं नाही, जेणेकरून आतमध्ये पाणी येणार नाही. साईटून पण भारी आहे, एक नंबर. तिकडे बारक्याचं घर आहे आणि ह्यांचं नदी पण जवळच आहे, घराच्या खालीच. इकडून इथे एक पूल आहे छोटा, आणि त्यांचं पाणी तिकडून घेतो. तेव्हा आम्ही मागे गेलो होतो. पुढं जात नाही जास्त, आपल्या काय जास्त इकडचं माहीत नाही. त्याच्यामुळे इथं थोडक्यातच येतो. इथं सकाळी आलं तेव्हा पाणी कमी होतं, आणि आता पाणी वाढलं आहे. इकडे छोटा पूल आहे. तिथं वरती आहे ना धबधब्यासारखं आहे छोटं. जाऊन येऊया काय बघून? थांबा बघून येऊया आपण वरतून, दाखवतो तुम्हाला. म्हणजे प्यायचं पाणी पण इकडूनच जातं घरी, आणि आता पाऊस आहे तर पाण्याची कमतरता नाही गावी. दगड बुलबुलीत झालं सगळे. सावकाश झाला पाहिजे. म्हटलं व्हिडिओ संपवायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो. बारक्याला सोडायला आलं होतं खरं तर, पण आता बघूया थांबायचं की जायचं ते समजेल. आता बारक्या काय बोलतो हे बघा. इथं ते गेल्या वर्षी आम्ही आलो जेव्हा पाणी नव्हतं. आवाज येत असेल. अजून पाऊस लागला तर पाणी अजून वाढेल. बघा त्यांना पाणी इथून जातं बारक्यालाने. एक नंबर आहे. प्रत्येक ठिकाणची आपल्याला माहिती जास्त माहीत नाही, त्याच्यामुळे आपण इथं जास्त वेळ थांबायचं आहे. निघतं लगेच आणि घरी पण जायचं आहे. तर बघू, आणि उद्या काय प्लॅन होणार आहे समजेल. सगळेजण एकत्र येणार आहेत, त्याच्यामुळे बघू आता कोण कोण भेटतं ते. निखिल आहे 2 दिवस, त्याच्यानंतर परत 4-5 तारखेला जायचं फार्म हाऊसला. ते सगळे मुंबईचे पोरं आहेत आपले मित्रमंडळी. त्या शुभ सर्व असते पत्नी. तर म्हणजे आता चाललेलो आम्ही वरती रस्त्यावरती नेटवर्कसाठी. हां इकडे मेन म्हणजे नेटवर्क नाही अजिबात. वरती जायला लागतं नेटवर्कला, घरी नेटवर्क नाही. एक गाडी कुठेतरी येते, हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण भारी आहे, नेटवर्क नाही तर मोबाईलवर कोण राहत नाही. असं सगळेजण एकत्र असतात. मी पण झोपलेलो मस्तपैकी. चला आता हा व्हिडिओ थांबवणार आहे म्हणजे घरी नाही सॉरी वरती चाललो आहे. घरी जायचं आहे. बघू आता संध्याकाळी नाही तर उद्या सकाळी तरी. सकाळी जायला कंटाळलं, काय ट्रॅव्हलिंग उलटं पडतं तिकडून. रोड खराब आहे आणि रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे सगळं उलटं होतं. त्याच्यामुळे बघू आता त्यांना बोललो संध्याकाळीच निघूया. तर म्हणजे हा व्हिडिओ इथं थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बारक्याकडे आलो होतो गणपतीत गेल्या वर्षी, पण ते संध्याकाळ चालू होतो आम्ही. त्याच्यामुळे हे काय नजारा बघायला भेटला ना आपल्याला. सकाळचं भारी असतं उठल्यावरती, मस्त की पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे एकदम ओके. तर चला म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन करा, आणि आपल्या भावाला फॉलो सबस्क्राईब नक्की करा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.